सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम. एका श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला एका धडधाकट भिकाऱ्याला पाहिले आणि विचारले, तू इतका तंदुरुस्त असूनही भीक का मागत आहे? भिकाऱ्याने उत्तर दिले, महाराज, माझ्याकडे अनेक महिन्यापासून काम नाही. जर तुम्ही मला एखादी नोकरी दिली तर मी आत्ताच ही भीक मागणे सोडून देईन. श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला नोकरी तर देऊ शकत नाही, पण त्यापेक्षाही चांगली एक संधी देऊ शकतो. तू माझा बिझनेस पार्टनर का बनत नाहीस? भिकाऱ्याला आपल्या कानावर विश्वासच बसेना. तो म्हणाला, हे शक्य आहे. श्रीमंत माणूस म्हणाला, माझा तांदळाचा प्लॉट आहे. तू तो तांदूळ बाजारात विकायचा आणि महिन्याच्या शेवटी जो काही नफा होईल तो आपण आपापसात वाटून घेऊ. भिकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, आपण नफा कसा वाटणार? 20% माझा आणि 80% तुमचा, की 10% माझा आणि 90% तुमचा? तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. त्या श्रीमंत माणसाने प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मला नफ्याचा फक्त 10% हिस्सा हवा आहे. बाकी 90% तुझा, जेणेकरून तू प्रगती करू शकशील. भिकारी भारावून गेला आणि त्याने कामाला सुरुवात केली. त्याने रात्रंदिवस मेहनत केली आणि पाहता पाहता त्यांचा व्यवसाय खूप वाढला. तो श्रीमंत होऊ लागला. आणि मग तो दिवस आला जेव्हा नफा वाटायचा होता. आता तो 10% हिस्सा देखील त्या भिकाऱ्याला खूप मोठा वाटू लागला. त्याच्या मनात एक वाईट विचार आला, दिवसभर मेहनत मी केली आणि या श्रीमंत माणसाने तर काहीच केले नाही. मग मी त्याला 10% तरी का देऊ? तो याचा हकदार नाही. ठरलेल्या वेळी जेव्हा श्रीमंत माणूस आपला हिस्सा घ्यायला आला तेव्हा तो भिकारी टाळाटाळ करू लागला. त्याने तोंड वाकडे करून अनेक कारणे दिली. अजून हिशोब बाकी आहे, नुकसान झाले आहे, लोकांचे देणे बाकी आहे. श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहीत आहे तुला किती नफा झाला आहे, मग तू माझा हिस्सा का लपवत आहेस? भिकाऱ्याने उद्धटपणे उत्तर दिले, तुम्ही या नफ्याचे हक्कदार नाही आहात, कारण सगळी मेहनत माझी आहे. विचार करा, जर आपण त्या श्रीमंत माणसाच्या जागी असतो तर आपल्याला काय वाटले असते? आपण काय केले असते? तंतोतंत हेच आपल्या आयुष्यात घडते. देवाने आपल्याला हे सुंदर जीवन दिले. हात, पाय, डोळे, कान, बुद्धी आणि बोलण्यासाठी जीभ दिली. त्यानेच आपल्याला ही जगण्याची संधी दिली आहे. लक्षात ठेवा, आपल्या 24 तासातील 10% वेळ हा देवाचा अधिकार आहे. हा वेळ आपण नामस्मरण, प्रार्थना किंवा चांगल्या कामात घालवला पाहिजे. आपल्या कमाईतील काही हिस्सा हा देवासाठी किंवा सत्कर्मासाठी वापरला पाहिजे. या कथेतून काय शिकवण आहे? तर ज्या हाताने आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी दिली त्याच हाताला कृतज्ञ होऊन चिटकारू नका. देवाचे आभार मानणे कधीही सोडू नका. कथा आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम, जय शिव.